प्राजक्ताचा सुगंध आवडत नाही असा विरळाच, मात्र त्याचा बहर येतो तो रात्री. त्यामागे 2 आख्यायिका सांगितल्या जातात. पैकी एक आख्यायिका सर्व प्रचलित आहे, ती म्हणजे समुद्रमंथनातून प्राजक्त निघाल्याची. पण आज आपण दुसरी कथा जाणून घेणार आहोत, ज्यामुळे प्राजक्ताचा बहर रात्रीच का येतो याचे गुपित उलगडेल. एक राजकुमारी होती. ती तेजोमय सूर्यावर आसक्त झाली होती. तिने आपल्या वडिलांसमोर सूर्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव मांडला. राजकुमारीच ती तिचा हट्ट राजानं पुरवला. सूर्यदेवाला राजानं साकडं घातलं. सूर्यदेवानं होकार दिला. त्याच्या होकाराला धरून लग्न ठरलं, पण लग्नघटिकेला सूर्यदेव फिरकलेच नाहीत. विवाहवेदीवर अपमानित ती बालिका स्वअग्नीत जळून खाक झाली आणि तेथे उगवलं हे स्वर्गीय अद्भुत रोपटं प्राजक्ताचं. सूर्यावरील रागाने ती बाकीच्या फुलांसारखी सूर्योदयाला उमलत नाही, नाही तिची फुलं कधी उमलून डोलतात. बस उमललेलं प्रत्येक फूल मूक अश्रूसारखं टप 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 गळतं. तरीही नाजूक अस्तित्व